हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SR MPSC ट्रिक्स या एज्युकेशन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये बघणार आपण सामान्य विज्ञानाचे 50 प्रश्न. हा पार्ट 2 आहे. याआधी आपण काल पार्ट 1 अपलोड केला आहे. तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला ऑन करा. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. रोज रात्री आपण 10 वाजता फ्री टेस्ट घेणार आहोत. तर चला मित्रांनो, पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी अनवीकरणीय म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते? खालीलपैकी अनवीकरणीय म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी अपारंपरिक नवनीकरणीय ऊर्जा स्रोत कोणते? खालीलपैकी अपारंपरिक नवनीकरणीय ऊर्जा स्रोत कोणते? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि सागरी ऊर्जा. यानंतर नेक्स्ट बघूया. ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरामधून कोणते घटक निर्माण होत नाहीत त्यास हरित ऊर्जा स्रोत असे म्हणतात. उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3, दोन्ही, कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी ध्वनीची तीव्रता कशात मोजतात? खालीलपैकी ध्वनीची तीव्रता कशात मोजतात? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, डेसिबलमध्ये. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या सालापासून 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या सालापासून 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2, 1987 पासून. यानंतर नेक्स्ट बघूया. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने प्रकाशाच्या विकिरणा शोध लावला? खालीलपैकी कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने प्रकाशाच्या विकिरणा शोध लावला? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2, CV रमन. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. सर CV रमन यांनी रामन परिणाम शोध कधी लावला? सर CV रामन यांनी रामन परिणाम शोध कधी लावला? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3, 28 फेब्रुवारी 1928ला. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी दी ऑप्टिक्स हा ग्रंथ कुणाचा आहे? खालीलपैकी दी ऑप्टिक्स हा ग्रंथ कुणाचा आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, न्यूटनचा. यानंतर नेक्स्ट आहे, सूर्याचा पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात? सूर्याचा पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1, 7 रंग असतात. यानंतर नेक्स्ट बघूया. खालीलपैकी चुंबकीय पदार्थ कोणता? खालीलपैकी चुंबकीय पदार्थ कोणता? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2, निकेल. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नैसर्गिक चुंबक आहे? खालीलपैकी कोणते नैसर्गिक चुंबक आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, मेगाटाईट किंवा लोडस्टोन. मेगाटाईट किंवा लोडस्टोन. यानंतर पुढचा प्रश्न बघू. चुंबक प्रत्येक वेळी कोणत्या दिशेत स्थिर असते? चुंबक प्रत्येक वेळी कोणत्या दिशेत स्थिर असते? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3, उत्तर आणि दक्षिण. यानंतर नेक्स्ट बघूया. अल्किनो कोणत्या पदार्थाचे मिश्रण आहे? अल्किनो कोणत्या पदार्थाचे मिश्रण आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. ॲल्युमिनियम, कोबाल्ट आणि निकेल यांचे मिश्रण आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र कोणी विकसित केले? खालीलपैकी चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र कोणी विकसित केले? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, मायकल फॅरेडे. यानंतर नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणत्या ट्रेनमध्ये विद्युत चुंबकत्व आणि चुंबकाचे प्रतिकर्षण या गुणधर्माचा वापर केला जातो? खालीलपैकी कोणत्या ट्रेनमध्ये विद्युत चुंबकत्व आणि चुंबकाचे प्रतिकर्षण या गुणधर्माचा वापर केला जातो? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, मॅग्लेव ट्रेन. यानंतर नेक्स्ट बघूया. अमेरिकन संस्था नासा हे कोणत्या वर्षी हर्बर ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडते? अमेरिकन संस्था नासा हे कोणत्या वर्षी हर्बर ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडते? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2, 1990मध्ये सोडली. इथं सोडते जागी सोडली पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती
सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे किती डिग्री सेल्सिअस आहे? सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे किती डिग्री सेल्सिअस आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, 6000 डिग्री सेल्सिअस. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. सूर्याचा व्यास साधारणतः किती किमी आहे? सूर्याचा व्यास साधारणतः किती किमी आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3, 13,92,000. यानंतर नेक्स्ट बघूया. यानंतर पुढचा प्रश्न आहे. सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस कोणत्या ग्रहावर आहे? सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस कोणत्या ग्रहावर आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2, मंगळ ग्रहावर आहे. यानंतर नेक्स्ट बघूया. चा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या ग्रहास वादळी ग्रह असे संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या ग्रहास वादळी ग्रह असे संबोधले जाते? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1, गुरु. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात तप्त ग्रह कोणता? खालीलपैकी सर्वात तप्त ग्रह कोणता? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, शुक्र, कारण हे सूर्याचा एकदम जवळ आहे. यानंतर पुढचा प्रश्न. हॅलेच्या धूमकेतूला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वर्षे लागतात? हॅलेच्या धूमकेतूला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वर्षे लागतात? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, 76 वर्षे लागतात. यानंतर नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणत्या वर्षी हॅलेचा धूमकेतू दिसेल? खालीलपैकी कोणत्या वर्षी हॅलेचा धूमकेतू दिसेल? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3, 2062 मध्ये. यानंतर नेक्स्ट बघूया. यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते सरोवर अश्निपाताने तयार झाले आहे? खालीलपैकी कोणते सरोवर अश्निपाताने तयार झाले आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2, लोणार. अश्निपाताने म्हणजे उल्कापिंडाने तयार झालेले आहे, तर लोणार. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे किती मिनिटे उशिरा होतो? प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे किती मिनिटांनी उशिरा होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 50 मिनिटांनी. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी आकाशात किती तारकासमूह मानले जातात? खालीलपैकी आकाशात किती तारकासमूह मानले जातात? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, 88. यानंतर नेक्स्ट बघूया. खालीलपैकी उत्तर गोलार्धात किती तारकासमूह आहेत? खालीलपैकी उत्तर गोलार्धात किती तारकासमूह आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, 37. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी दक्षिण गोलार्धात किती तारकासमूह आहे? खालीलपैकी दक्षिण गोलार्धात किती तारकासमूह आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, 51. यानंतर नेक्स्ट बघू. यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी किती नक्षत्राची कल्पना केली आहे? प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी किती नक्षत्राची कल्पना केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 27. यानंतर पुढचा प्रश्न आहे. जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप कोणत्या ठिकाणी उभारली आहेत? जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप कोणत्या ठिकाणी उभारली आहेत? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3, खोदाड, तर कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये. यानंतर नेक्स्ट बघूया. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझीलमध्ये रिओ द जानेरो येथे कोणत्या वर्षी वसुधा परिषद जैवविविधता करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2, 1992 मध्ये. यानंतर आपण नेक्स्ट बघूया. 5 मार्च 1872 मध्ये रेल्वेसाठी प्रथम कोणी एअर ब्रेक वापरले? 5 मार्च 1872 मध्ये रेल्वेसाठी प्रथम कोणी एअर ब्रेक वापरले? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1, जॉर्ज वेस्टिंग्स यांनी. यानंतर नेक्स्ट बघू. सन 1803 मध्ये कोणी अणुसिद्धांत मांडला? सन 1803 मध्ये कोणी अणुसिद्धांत मांडला? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1, जॉन डाल्टन. यानंतर नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आहे? खालीलपैकी कोणता रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आहे? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. यानंतर नेक्स्ट बघूया. पुढचा प्रश्न आहे. वनस्पती तेलाचे शपन केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते, त्या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?
वनस्पती तेलांचे शपन केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते, त्या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 रेनी निकेल. रेनी निकेल. यानंतर पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी पेशीचा शोध कोणी लावला? खालीलपैकी पेशींचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट हुक यांनी लावला. यानंतर नेक्स्ट बघूया. लोहित रक्तकणिकांची संख्या किती आहे? लोहित रक्तकणिकांची संख्या किती आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 25 दशलक्ष. यानंतर नेक्स्ट बघूया. मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशीची संख्या किती दशलक्ष असते? मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशीची संख्या किती दशलक्ष असते? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 10,000 दशलक्ष. यानंतर नेक्स्ट बघूया. यानंतर पुढचा प्रश्न आहे. मानवी पेशीतील केंद्रकात किती गुणसूत्रे असतात? मानवी पेशीतील केंद्रकात किती गुणसूत्रे असतात? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 46 गुणसूत्रे असतात. ऑप्शन क्रमांक 4 46. यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता सजीव वनस्पती व प्राणी या दोन्ही वर्गातील आहे? खालीलपैकी कोणता सजीव वनस्पती व प्राणी या दोन्ही वर्गातील आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 युग्लिना. यानंतर नेक्स्ट बघूया. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणी प्रथम सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला? खालीलपैकी कोणी प्रथम सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 झॅक्रियस जॉन्सन. यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणी पेशीतील तरल द्रवाला पदार्थ असे नाव दिले? खालीलपैकी कोणी पेशीतील तरल द्रवाला पदार्थ असे नाव दिले? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 जोहानिस पुरकिंजे. यानंतर पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणी जीवाणू, शुक्राणू आदी जीव या जिवंत पेशीचे सर्वात प्रथम परीक्षण केले? खालीलपैकी कोणी जीवाणू, शुक्राणू आदी जीव यांच्या जिवंत पेशीचे सर्वात प्रथम परीक्षण केले? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 लुवे हँग. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रौढ माणसाच्या शरीरात सुमारे किती दशलक्ष पेशी असतात? प्रौढ माणसाच्या शरीरात सुमारे किती दशलक्ष पेशी असतात? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 60 ते 90 दशलक्ष. यानंतर नेक्स्ट बघूया. मानवी शरीरातील सर्व पेशी टोकाला टोक लावून सलग जोडल्यास पृथ्वीभोवती सुमारे किती फेऱ्या होऊ शकतील? मानवी शरीरातील सर्व पेशी टोकाला टोक लावून सलग जोडल्यास पृथ्वीभोवती सुमारे किती फेऱ्या होऊ शकतील? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 4.5 फेऱ्या. यानंतर नेक्स्ट बघूया. यानंतर पुढचा प्रश्न आहे. सर्व वनस्पती पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी या सजीवांचा पायाभूत घटक आहे असा सिद्धांत कोणी मांडला? सर्व वनस्पती पेशीपासून बनलेल्या असतात आणि पेशी या सजीवांचा पायाभूत घटक आहे असा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 MJ शिल्डेन व थिओडोर श्वान यांनी लावला. यानंतर नेक्स्ट बघूया. यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात लहान पेशी कोणती? खालीलपैकी सर्वात लहान पेशी कोणती? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेस्टियम. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी सर्वात मोठी पेशी कोणती? खालीलपैकी सर्वात मोठी पेशी कोणती? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 शहामृगचे अंडे. ऑप्शन क्रमांक 2 शहामृगचे अंडे. यानंतर नेक्स्ट बघूया. पेशीचे आकारमान मोजण्याचे एकक कोणते? पेशींचे आकारमान मोजण्याचे एकक कोणते? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 UM. यानंतर नेक्स्ट बघूया. 1 मायक्रोमीटर म्हणजे किती? 1 मायक्रोमीटर म्हणजे किती? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 1/1000 मिलीमीटर. 1/1000 मिलीमीटर. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करा. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now